नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ संगीता राजेंद्र कसर, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, मराठी अध्यापिका. आज आपल्या समोर इयत्ता 7वीच्या बालभारती या पुस्तकातील 14वा पाठ कवितेची ओळख शिकवणार आहे. पाठाच्या लेखिका ज्या आहेत त्या शारदा दराडे. लेखिकेचा परिचय, लेखिकेचं पूर्ण नाव जे आहे शारदा दराडे. यांनी विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहामध्ये काही कवितांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आपल्या बालभारती या पुस्तकासाठी, पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून काही एकांकिका मागवण्यात आलेल्या होत्या आणि त्या एकांकिकांमध्ये शारदा दराडे यांची ही एकांकिका कवितेची ओळख याची निवड झाली. लेखिका या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर बघूया आजच्या एकांकिकेमध्ये लेखिकेने काय सांगितलेलं आहे ते. ह्या एकांकिकेमध्ये सुधीर नावाचा एक मुलगा आहे तुमच्यासारखाच, आणि त्याला त्याच्या शिक्षिकेंनी, त्याच्या बाईंनी एक प्रकल्प दिलेला आहे. काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प दिलेला आहे आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सगळेजण कवितेमधूनच संभाषण करतात आणि ते संभाषण करत असताना ते जे काव्यरूपी संभाषण होतं त्यामध्ये काय गमती जमती निर्माण होतात हे या प्रस्तुत एकांकिकेमधून लेखिकेने मांडलेलं आहे. आता काव्य प्रतिभा म्हणजे काय, तर काव्य निर्मितीची शक्ती, आणि संभाषण म्हणजे आपापसातील बोलणे. तुम्हाला ज्याप्रमाणे शाळेमध्ये प्रत्येक सुट्टीमध्ये शिक्षक तुम्हाला प्रकल्प देतात, वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे प्रकल्प तुम्हाला देण्यात आलेले असतात आणि हे प्रकल्प मग तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या घरातील सदस्यांच्या मदतीने पूर्ण करता. त्याचप्रमाणे सुधीर हा जो शाळेत जाणारा मुलगा आहे त्याला सुद्धा त्याच्या शिक्षिकेंनी प्रकल्प दिलेला आहे आणि तो प्रकल्प तो कसा पूर्ण करतो, त्याच्या घरातले लोक त्याला कसे मदत करतात, हे या एकांकिकेमधून आपल्याला बघायचं आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारात तो गुंतलेला असतो. हा प्रकल्प पूर्ण कसा करायचा याचा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणून आपल्या विचारांमध्येच तो गुरफटलेला असतो. त्याला आजोबा म्हणतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? लहान मुलं जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा काहीतरी गोंधळ, काहीतरी आवाज करत येत असतात आणि म्हणून असा शांत शांत सुधीर आलेला पाहून आजोबा त्याला टोकतात. सुधीर म्हणतो, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आणि त्याच्या बालसुलभ मनाला पडलेला प्रश्न तो आपल्या आजोबांना विचारतो. आजोबा म्हणतात, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय आणि हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा याच्यामुळे आता मला ताण आलेला आहे, असं सुधीर आपल्या आजोबांना सांगतो. आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, तेच सांगितलंय बाईंनी. आता हा कोणता प्रकल्प आहे? काव्य प्रतिभा वाढवणं म्हणजे काय, तर कविता करणे, कविता नीट समजून घेणे आणि ते समजून घेण्यासाठी आपली आकलनशक्ती वाढवणे म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणे, असं आजी त्याला नीट समजावून सांगते. सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू.
म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजोबा त्याला धीर देतात, की आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूया आणि मग तुला काय होईल, कविता करता येतील, कविता आकलन होतील आणि मग तुझी काव्यप्रतिभा वाढेल, असं आजोबा त्याला समजावत आहेत. आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आपण काय करायचं आहे, घरामधल्या लोकांनी, घरामधल्या सदस्यांनी कवितेमध्ये संभाषण करायचंय आणि ते तो कागदावरती उतरवून घेईल, म्हणजे कविता सुद्धा त्याला समजेल आणि त्याचा प्रकल्प सुद्धा पूर्ण होईल. आई म्हणते, सुधीर हातपाय धु आणि दूध घे. शाळेतून आल्याबरोबर आई त्याला सांगते की हातपाय धुवून घे आणि आता तू दूध पण घे. सुधीर म्हणतोय, आणि मी कागद वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. तेवढ्यात आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभम करोती म्हणते. संध्याकाळी जेव्हा देवाजवळ सांजवात केली जाते, संध्याकाळी आपण देवाजवळ दिवा लावतो, तेव्हा शुभम करोती म्हटल्या जाते. देवाची प्रार्थना संध्याकाळच्या वेळेला करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. आजी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. घरामध्ये मी सांजवात लावते आहे आणि कशाची भाजी करणार संध्याकाळला? कांद्याच्या पातीची. तुम्हाला सगळ्यांना कांद्याची पात माहित असेल, आपल्या घरी सुद्धा कांद्याच्या पातीची भाजी केली जाते. तर तीच भाजी सुधीरकडे होती. आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आणि कांद्याची भाजी करायला आजोबा नाही म्हणतात. आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. कधीतरी मी सांगितलेल्या भाजीला तुम्ही हो म्हणता का? नाहीच म्हणणार. खो देणे म्हणजे नकार देणे. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. सुधीर मात्र समजूतदार असतो. तो म्हणतो की आजी, तू माझी सुपर आजी आहे बरं, तुला जी आवडते ती भाजी तू कर. आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आणि सगळेजण आता काव्यामध्ये बोलायला सुरुवात करतात. आजी म्हणते, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आणि मग सुधीरची इच्छा, आजोबांची इच्छा जी आहे चवळीची भाजी बनवण्याची, ती आजी चवळीची भाजी बनवते. सगळेजण खो खो असतात आणि चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की आजी आजोबांसोबत सुधीर गोष्टी करतो आहे, गप्पा करतोय. सगळेजण खो खो असतात. बाबांची रात्रपाळी असते. रात्रीच्या वेळेला बाबांना जायचं असतं ऑफिसला आणि बाबा तयार होत असतात. बाबा, अगं आई पटकन खायला दे ग काही, मला ऑफिसात जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. मला घाई झालेली आहे, लवकर मला जेवायला दे, नाहीतर मला काही सही करायला मिळणार नाही, माझी सुट्टी लागेल. सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही? आजीनं दिलं चपाती दही. आजीने चपाती दही दिलेलं आहे, ते खाऊन घ्या. आई म्हणते, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. प्रत्येकाला हसायला येत आहे ते कवितेमध्ये बोलताना, कारण आपण रोजच्या व्यवहारामध्ये असं बोलत नाही. पण आता सुधीरसाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. आजी म्हणते, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आता पाश सोडून दे तू. पाश सोडणे म्हणजे बंधन सोडणे. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. माझ्या कोटाचं जे बटन तुटलेलं आहे ते पण जोडून द्या आणि माझी चप्पल आणि काठी मला द्या. आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आणि आजी आपलं चिडण्याचं काम त्यांच्यावरती करते. आई म्हणते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. हे का म्हणजे हट्ट, तुम्ही रागाचा हट्ट सोडून द्या. आजी म्हणते, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. आणि आजी थोडीशी चिडलेली आहे, पण काव्यामधूनच बोलते. शिवणकाम शिकलीस तू, पण बक्कल लावायला चुकलीस. शिवणकाम तर तू शिकलेली आहे, पण तू बक्कल लावायला चुकली. आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. असं चिडू नका, सगळ्यांवरती प्रेम केलं पाहिजे, असं आई आजीला सांगते. सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास.
आता तुम्ही भांडू नका बरं. आणि तुमचं भांडण ऐकून मला रडायला येतंय. घरामध्ये भांडण झाली तर मुलं कावरी-बावरी होतात. मुलांना चांगलं वाटत नाही ते. तर मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगते की भांडू नका म्हणून. पण मला मात्र जळलेल्या भाजीचा वास येतोय, असं सुद्धा तो सांगतोय. सुधीर रुसतो. तेवढ्यात ताई येते. तिला हे सगळं वातावरण नवीन असतं. ताई बाहेरून येते. तिला काही याच्यातलं काही काठं माहीत नसतं आणि म्हणून जेव्हा तिला हे माहीत होतं, हा विषय तिला समजतो आणि मग ती खो-खो हसायला लागते. पण आनंदाने त्या सगळ्यांमध्ये ती सहभागी सुद्धा होते. ताई म्हणते, "बरं का आजोबा अन् आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी?" आणि ताई सुद्धा कविता करायला लागते. ताई सुद्धा यमक जुळवते आणि आपलं बोलणं जे आहे ते काव्यामध्ये मांडते. आई म्हणते, "सोजी तुला हवी तरी कशाला? लाडू खातेस अन् बशी ठेवतेस उशाला." तुला कशाला हवी आहे ग सोजी? तू लाडू खाते आणि बशी आपल्या उशाशी मात्र ठेवते. सुधीर म्हणतोय, "चला सगळे जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू." सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी म्हणते, "रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा." आता रात्र झालीये, सगळ्यांनी झोपून राहा. मग सकाळी उठल्यानंतर आपण कवितेचा खोपा जो आहे, तो उघडू. तुम्हाला माहीत असेल सुगरण पक्षाचा खोपा असतो. सुगरणीचं घरटं त्याला खोपा म्हणतात. आहे ना? अतिशय कलात्मक रीतीने, अतिशय कुशलतेने तिने तो विणलेला असतो. तशीच कविता आपल्याला सकाळी उठून विणायची आहे, करायची आहे आणि सुधीरला मदत करायची आहे. म्हणून आता सगळेजण झोपा बरं पटापट, असं आजी म्हणते. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई म्हणते, "सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गार-गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार." सगळेजण उठलेले आहेत, सगळ्यांच्या अंघोळी झालेल्या आहेत आणि मी गरम पाणी पण केलेलं आहे. ताई म्हणते सुधीरला, "अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन. झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. तुला पहिलेच उशीर झालेला आहे, तू पटपट आवर आणि तयार हो." आजी म्हणते आजोबांना, "आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कान टोपी. थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी." आणि आजी म्हणते, नक्कीच थंडीचे दिवस असतील. सगळेजण गरम पाण्याने स्नान करतायत, है ना? आजोबांना स्वेटर, मफलर, टोपी द्यायची आहे आणि थंडीपासून आजोबांना स्वतःचा बचाव करण्यासाठी ही एक छोटी युक्ती आहे." सुधीर अंघोळ करून आवरून येतो. ताई म्हणते, "सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट." आणि ताई जी आहे ती सुधीरला मार्गदर्शन करते आहे, की कशी कविता करायची, हे सगळं तू आता लिहून घे. यमक नीट जर जुळलं तर ती कविता चांगली जुळते. कविता वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते, वेगवेगळ्या छंदांमध्ये केली जाते, मुक्त छंदामध्ये केली जाते, यमक जुळवून केली जाते. आणि ही जी यमक जुळवून केलेली कविता आहे, ही करायला मुलांना थोडी सोपी जाते. आणि म्हणून ताई त्याला सांगते आहे, की "तू यमक जुळवून नीट कविता कर, म्हणजे तुझी कविता कशी बनेल, चांगली बनेल, धीट बनेल." बाबा रात्रपाळीवरून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. आणि कालचाच विषय आज सुरू आहे कवितेचा, काव्यामध्ये बोलण्याचा आहे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांच्या गालामध्ये स्मित हसू उमटतं. ते खुर्चीवर टेकून बसतात. बाबा म्हणतात, "कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा." वाळा माहिती आहे ना तुम्हाला, थंड पाण्यामध्ये टाकला जातो आणि त्या वाळ्यानी पाण्याला एक सुंदर असा सुवास येत असतो. तर आता मला कामाचा कंटाळा आलाय, मला लवकर पाणी द्या, असं तो म्हणतो आणि कणिक मळत असते आई. "कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चढा." बाबा म्हणतात आईला, की "आता तू कणिक वगैरे नंतर मळ. पहिल्यांदा तू काय कर, माझ्यासाठी शिरा कर." आई म्हणते, "तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा." आजी म्हणते, "सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक." चांगल्या सवयी ज्या आहे ह्या लहानपणापासूनच आपल्याला लागायच्या असतात आणि म्हणून मोठ्यांनी दिलेल्या सूचनांचं नीट पालन आपल्याला करायचं असतं. आजी त्याला सांगते, की "दप्तर नीट आवरून ठेव, नाहीतर मुलं दप्तरामध्ये काही बाही सगळं भरत राहतात आणि मग कचराच त्यामध्ये जास्त होतो, कचऱ्याचं पीक येतं त्याच्यामध्ये," असं आजी म्हणते. आणि म्हणून त्याला म्हणते सुधीरला, की "तुझं दप्तर नीट आवर."
सुधीरावर दप्तर ठीक नाही तर कचऱ्याची येईल त्यात पीक. टापटीपपणा दररोज शिक. मुलांनी कसं टापटीप असायला हवं, नीटनेटकं असायला हवं. शाळेत जाताना आपला जो युनिफॉर्म आहे, आपला जो ड्रेस आहे, आपण जो गणवेश घालतो, तो स्वच्छ सुंदर असायला हवा. आपले केस व्यवस्थित नीट भांग पाडलेले असायला हवे, है ना? आणि हा नीटनेटकेपणा जो आहे तो लहानपणापासून मुलांच्या अंगी घरच्यांनी बाणवायला हवा. तर ती सवय आजी त्याला लावते आहे. आजी म्हणते की तू दप्तर नीट आवरून घे. सुधीर म्हणतो आहे, आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, मला कशाचीच कमतरता नाहीये. आई, आजी खूप छान आहे, मला चांगले संस्कार सगळेजण देत आहेत. तुमच्या वाचून हले ना पान, तुमच्याशिवाय मात्र माझं काही पान हलत नाही. आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तकं सुधीरच्या हातात देतात. आणि बाबांनी काही पुस्तकं येताना आणलेली असतात. बाबा म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आता हा कवितांचा पाऊस पुरे झाला. आता अशाने काही कविता निर्माण होणार नाहीत. त्याच्या हातामध्ये ती पुस्तकं देतात. हा घे थोरांच्या कवितांचा मळा. काव्यसंग्रह जे आहेत हे कवितांचे मळे आहेत जणू काही, ज्या मळ्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरच्या कविता कवयित्रींनी कवींनी केलेल्या असतात. असे कवितांचे पुस्तक काव्यसंग्रह बाबा सुधीरला देतात. सुधीर कवितांची पुस्तकं वाचतो आणि त्यात तल्लीन होऊन जातो. आणि ती कविता वाचता वाचता तो त्याच्यामध्ये अगदी तल्लीन होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसतं. सुधीर म्हणतो आहे, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती. त्यांना म्हणतोय की मला किती वाचू आणि काय वाचू असं झालंय. कविता अंगणात उतरल्या आती त्या मी वेचू कशा आणि किती. माझ्या अंगणामध्ये किती कविता उतरलेल्या आहेत, त्या मी कशा वेचू. त्याचे बाबा त्याला शांता शेळकेंचा काव्यसंग्रह आणून देतात, गदी माडगूळकरांचा संग्रह आणून देतात, नारायण सुर्वेंचा काव्यसंग्रह आणून देतात आणि बालकवींचा, अशी 4 पुस्तकं त्याला आणून देतात. आणि तोच उल्लेख मग सुधीर जो आहे तो आपल्या कवितेमध्ये करतो आहे. शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. आता ह्या कविता वाचून, शांताबाईंची बाग ही कविता वाचून, नारायण सुर्वेंची गिरणी ही कविता वाचून, गदी माडगूळकर मराठीतले गीत रामायणकार ज्यांना म्हटलं जातं त्यांचं घर ही कविता, आणि प्रसिद्ध कवी बालकवी त्यांची फुलराणी जिनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं ही कविता. ह्या कविता वाचून माझ्या मनामध्ये भावनांचं मोहळ जागृत झालेलं आहे, चेतवलेलं आहे. आणि माझ्या मनामध्ये या भावनांचं मोहळ जागृत झाल्यामुळे नक्कीच आता मला कविता करता येतील, असं सुधीर सगळ्यांना सांगतो आहे. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सुधीरचं अभिनंदन करतात. अतिशय सुंदर रीतीने तो सुधीर आपलं म्हणणं त्याच्यामध्ये मांडतो आहे आणि म्हणून सगळ्यांना आनंद होतो. प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. आणि अशा प्रकारे आपला जो प्रकल्प आहे तो आनंदाने लिहून तो आपल्या बाईंकडे तो सादर करतो. अशा प्रकारे कवितेची ओळख या पाठामध्ये शारदा दराडे ही एकांकिका आहे आणि या एकांकिकेमध्ये संभाषण रूपी संवादातून कशा प्रकारे सुधीरला त्यांनी कविता समजावलेली आहे, कशा प्रकारे कविता करायची आहे, काव्य वाचन करायचं, काव्य गायन करायचं, काव्याचा आस्वाद घ्यायचा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे.